विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 12,958 विद्यार्थी या 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत व या पुनर्परीक्षार्थींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 51.16% इतकी आहे। या परीक्षेमध्ये राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 25,894 विद्यार्थी खाजगी विद्यार्थी म्हणून बसले होते, म्हणजे 17 नंबरचे विद्यार्थी म्हणून बसले होते। त्यापैकी 25,368 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 20,403 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि या खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही 80.42% इतकी आहे। असे मिळून राज्यातील या नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी आणि खाजगी विद्यार्थी मिळून एकूण राज्यातील 16,11,818 विद्यार्थ्यांनी या परीक्षेस नोंदणी केली होती। त्यापैकी 16,21,000 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 15,17,802 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि या उत्तीर्णतेची टक्केवारी एकूण विद्यार्थ्यांच्या 94.86% इतकी आहे। या परीक्षेतील राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 9,149 दिव्यांग विद्यार्थी रजिस्टर झाले होते। त्यापैकी 9,078 दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 8,465 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजे या उत्तीर्णतेची टक्केवारी दिव्यांग विद्यार्थ्यांची 93.25% आहे। सर्व विभागीय मंडळ म्हणजे आमची जी 9 विभागीय मंडळं आहेत त्यापैकी कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वोत्तम म्हणजे 99.01% इतका आहे। म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारलेली आहे। तर तुलनेने सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे आणि तो निकाल 94.73% इतका आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 97.21% इतकी असून मुलांची टक्केवारी उत्तीर्णतेची टक्केवारी 94.56% इतकी आहे। म्हणजे मुलींच्या निकाल हा मुलांच्या निकालापेक्षा 2.65% ने जास्त आहे। म्हणजे नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी या परीक्षेत बाजी मारलेली आहे। एकूण 72 विषयापैकी 18 विषयाचा निकाल 100% लागलेला आहे। आता ह्या निकालाचं जर गुणांकन पाहिले म्हणजे निकालाचं मेरिट, तर या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी नियमित जे उत्तीर्ण विद्यार्थी झाले त्यामध्ये 5,58,021 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले, म्हणजे त्यांना 75% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत। तर 5,31,822 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, म्हणजे त्यांना 60% किंवा ते 75% या रेंजमध्ये हे विद्यार्थी आहेत। तर 3,14,866 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आहेत, म्हणजे त्यांना 45 ते 59.99% गुण पडलेले आहेत। तर 79,732 विद्यार्थी हे पास श्रेणीत म्हणजे उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत। राज्यामध्ये 23,288 माध्यमिक शाळांमधून या परीक्षेला 10वीचे विद्यार्थी बसले होते। त्यापैकी 9,382 शाळांचा निकाल 100% इतका लागलेला आहे। जर मागच्या वर्षीच्या किंवा मागच्या 4-5 वर्षीच्या निकालाचा विचार केला तर गत वर्षीपेक्षा म्हणजे मार्च 2023चा निकाल हा 93.83% इतका होता, तर मार्च 2024चा निकाल 95.81% इतका आहे। म्हणजेच गत वर्षीपेक्षा या वर्षीचा निकाल 1.98% इतका जादा आहे, म्हणजे 1.98% इतका निकाल आपण जादा आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो। या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी काही ठराविक पारितोषिकार आमच्याकडे असतात त्यांना ते पारितोषिक दिले जातात। विशेष गरजा असलेला विद्यार्थी